हाय हॅलो नमस्कार. आज आहे आमचा डे 5 आणि आज आम्ही जातो आहे अबुधाबीला बघणार आहे तिथला सगळ्यात फेमस मॉस्क आणि तिथे एक हिंदू टेम्पल पण आहे. तर आम्ही ह्या दोन गोष्टी आज कवर करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये पाहत राहा पुढे अबुधाबी मॉस्क आणि हिंदू टेम्पल. धन्यवाद. UAE म्हटलं की सर्वांना दिसते मोठमोठ्या बिल्डिंग्स, रिच लाईफस्टाईल, पण या देशाची एक दुसरी बाजूसुद्धा आहे. तर या देशाची सांस्कृतिक बाजू पाहण्यासाठी आज आम्ही जात होतो अबुधाबी येथे. दुबई ते अबुधाबी हे अंतर 140 किलोमीटर आहे, पण इथल्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरमुळे हे अंतर तुम्ही 90 ते 100 मिनिटांमध्ये पार करू शकता. आणि थोड्या वेळाच्या ट्रॅव्हलनंतर आम्ही येऊन पोहोचलो शेख जायद ग्रँड मॉस्कला. अगदी स्वच्छ आणि सुसज्ज अशी पार्किंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अबुधाबी मॉस्कला आलेलो आहे, पण त्याची एंट्रन्स दुसऱ्या साईडनं जे काचेच्या बिल्डिंग्स टाईप दिसत आहे त्याच्यामध्ये एंट्रन्स आहे. सो तुम्ही जर इकडे येत असतात तर या काचेच्या याच्यातून आपल्याला एंट्री घ्यावं लागणार आहे. सो एस्केलेटरवरून आल्यानंतर तुम्हाला राईटला जावं लागेल. राईटला एकदम कॉर्नरला तिकीट काउंटर आहे. तिकीट्स तसे फ्री आहेत. कोणीतरी एक जाऊन तुम्ही किती लोक आलेले आहेत त्यांचं वय टाकावं लागते, म्हणजे कोणी एंट्री घेतली किती लोक आले त्यांच्या माहितीसाठी मेबी असेल ते, पण एंट्री वगैरे फ्री आहे. सो तुम्ही स्वतःला रजिस्टर केल्यानंतर त्याच लाईनने जिथून आपण एस्केलेटरवरून आलो त्याच्या लेफ्ट साईडला जायचं मॉस्कसाठी. मॉस्कमध्ये आल्यानंतर लेडीजसाठी थोडीशी स्ट्रिक्ट आहे. इथली वेशभूषा त्यांना परिधान करावं लागते. शोल्डर्स वगैरे कवर्ड पाहिजे. डोक्यावर एकदम हिजाबसारखं काहीतरी झाकलेलं पाहिजे. स्टोल म्हणा, ओढणी म्हणा. शॉर्ट्स नाही चालत, स्किन टाईट कपडे नाही चालत, आणि जेंट्ससाठी पण शॉर्ट्स वगैरे नाही अलाउड. सो तुम्ही येत असणार मॉस्कला व्हिजिटसाठी, सो व्यवस्थित सारे करावं लागतं. आतमध्ये आल्यानंतर खूप सारे ठिकाण असे आहेत जिथे तुम्ही खूप सारे फोटो काढू शकतात, पण काही ठिकाण असे पण आहेत जिथे तुम्ही आत जाऊ शकत नाही. सो अशा वेळी बाहेरूनच आपण फोटो काढून अशा नियमांचा आदर करणे गरजेचं आहे.
बनवण्यासाठी 10 वर्षापेक्षा जास्त काळ गेला आहे. आतमध्ये भिंतीवर खूप भारी असे नक्षीकाम केलेले आहे आणि हे जे झुंबर आहेत ते जगातील नंबर 3चे सर्वात मोठे झुंबर तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात सुंदर असे कार्पेट, भिंतीवर असलेले नक्षीकाम आणि वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर हे पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. या मॉस्कमध्ये सर्वच गोष्टी खूपच भारी आहेत, पण ही जागा सगळ्यात भारी, कारण इथून तुम्ही सर्वात भारी व्ह्यू एन्जॉय करू शकता. सर्वात भारी स्ट्रक्चरल मार्बल बघितल्यानंतर आता वेळ आली होती पुढच्या प्रवासाला निघण्याची. आणि थोड्याच वेळात आम्ही येऊन पोहोचलो BAPS द्वारा संचालित हिंदू मंदिर अबुधाबी. इथे आल्यानंतर इथले वातावरण खूपच प्रसन्न करणारे होते. लेफ्ट साईडला इथे कॅन्टीनची व्यवस्था केलेली आहे. दर्शन घेण्यासाठी आत जायचे झाल्यास तुम्हाला राईट साईडला इथे शू रॅक दिसतील. आतमध्ये जाऊन तुम्ही तुमचे शूज वगैरे ठेवू शकता. हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थानी रेड सँडस्टोन आणि इटालियन मार्बलचा वापर केला गेलेला आहे. उत्कृष्ट अशी शिल्पकला आणि कोरीव काम आणि भारतीय संस्कृती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तुम्ही म्हणसान हे पुढचं काय आहे? हे लिफ्टचं स्ट्रक्चर आहे. लिफ्ट त्यांनी असं दिलेलं आहे बांधून आणि याच्या आतमध्ये लिफ्ट आहेत.
कलश जलधारा घूमत घंटा गूंजे। अशा रीतीने स्वामीनारायण टेम्पल पण झालं आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती, खूपच सुंदर, यायला पाहिजे प्रत्येकाने.